नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। रविराज, सायली, अर्जुन प्रतिमाला विचारत असतं, तुला काय आठवतं का? त्यावेळेस ती पुन्हा पॅनिक मोडमध्ये जाते आणि तो अपघात असं ती आठवून बोलते। त्या अपघातामध्ये दिसत असतं की महिपतने तिच्या अंगावर वार केला, कसा ॲक्सिडेंट केला आणि तिला कसं डोळ्यावर निशाण दिलं, चट्टा दिला। त्यावेळेस महिपत विषयी आणखी माहिती विचारण्यात येते। त्यावेळेस ती घाबरते आणि तो अपघात असं बोलते, म्हणजे तो अपघात महिपतने केला आहे का असं तिला विचारलं, ती मला माहित नाही असं बोलते। पण खरंच घटना तशी घडली असती तर त्यावेळेस तर रविराज खूप चिडतो। चिडल्यानंतर बोलतो, याचा संबंध जर महिपतशी असेल तर मी त्याचा स्वतःहून गळा दाबेल, काही झालं तर चालेल, जेलमध्ये गेलो तर चालेल, पण मी त्याला सोडणार नाही। अर्जुन देखील बोलतो, तुझ्याकडं ॲक्सिडेंटच्या केस फाईल आहेत का? त्यावेळेस त्या फाईल आणण्यासाठी रविराज जातो। इकडे तन्वी तिच्या खऱ्या आई बापांना फोन लावते आणि काय घडलं, तुम्ही महिपतचं नाव सांगितलं का असं विचारते। त्यावेळेस हो सांगितलं। मग हे कोण सांगेल मला असं म्हटल्यानंतर आमच्याकडे नंबरच नव्हता असं तिचे आई बाप बोलतात आणि वाण्याचे पैसे द्यायचे आहेत तशी पैशाची मागणी करतात। बघा सोन्याची कोंबडी जी पैसे देत आहेत कशी बोलते आणि मी तिच्याकडनं कसे पैसे उकळते बघा असं सदाला मैनाबाई बोलते। इकडे माझे खरे आईबाप आहेत असे तुम्ही शोभतात असं प्रिया बोलते। इकडे मंदिराबाहेर दोघेही सचिन आणि साक्षी आलेले असतात। अचानकपणे तो मोबाईल बघतो, तो मोबाईलमध्ये खूप मेसेज आणि कॉल आलेले असतात अस्मिताचे। त्यावेळेस तो पटकन तिथून निघण्याचा प्रयत्न करतो आणि तसा निघून देखील जाण्यात यशस्वी ठरतो, कारण मीटिंग आहे असं तो बोलतो। साक्षी त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न करते पण तो रिक्षात बसून निघून जातो। साक्षी खूप चिडते, त्याला हाका मारते पण तो थांबेना। इकडे प्रतिमा त्याला सूप घेऊन येते। सूप पिल्यानंतर तिला थोडंसं बरं वाटतं। सायली आणि अर्जुन खानाखुणा करून बाहेर निघतात। त्यावेळेस बाहेर का बोलवलं असं सायली प्रश्न करते। महिपतशी त्या ठिकाणी चर्चा करायला नको असं तो बोलतो आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये महिपतचंच नाव येत आहे आणि मी मधुभाऊंना देखील विचारलं की ही सायली आहे का? त्यावेळेस मधुभाऊ नाही बोलले। त्यावेळेस खरंच फोटोची अदलाबदली करण्यात आली आहे असं सायली आणि अर्जुनचं मत ठाम होतं। आता हे दोघं बोलत असताना महिपतचं नाव येतं आणि त्यावेळेस हिला असं वाटतं की महिपतचं नाव किंवा महिपतची माहिती तर यांना कळाली नसेल। त्यावेळेस ते टाळाटाळ करतात। इकडे साक्षी खूप पॅनिक झालेली असते। सचिन मला सोडून गेला, सचिन माझा फोन उचलत नाही यांना, सचिन माझे मेसेजला उत्तर देत नाही असं ती वारंवार बोलत असते। त्यावेळेस महिपत तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो। इकडे दिल्लीला आली असते अस्मिता 305 नंबरच्या रूममध्ये, पण तो काही दार उघडत नसतो। शेवटी दार उघडतो। इकडे महिपत खूप प्रश्न विचारतो साक्षीला। त्यावेळेस ती खूप पॅनिक झालेली असते, खूप चिडलेली असते। घरातल्या वस्तू इकडे तिकडे फेकून ती देते आणि तो निघून गेला आहे असं बोलते। हा दार जेव्हा उघडतो त्यावेळेस अस्मिताला पाहून नाटक करतो की अरे वा तू इथं आलीस काय। त्यावेळेस त्याला खूप आनंद होतो असं तो दाखवतो। इकडे साक्षी खूप पॅनिक मोडमध्ये असते। त्यावेळेस मी त्याला सापडेल असं साक्षी बोलते, पण इथून पुढं तू त्याला सापडायचं नाही, मी त्याला सापडेल, कारण माझ्या पोरीच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या व्यक्तीला मी सापडणार असं तो वारंवार बोलतो। इकडे 9:15ची एंट्री हॉटेलच्या कार्डवर दिसते। त्यावेळेस अस्मिता विचारते की हे काय आहे, तू 2 तासापूर्वी आला आहे का? त्यावेळेस सचिन पुन्हा उडवडीचे उत्तर देतो आणि मला आधीच हॉटेल पसंत पडलं नाही म्हणून मी आलो। साक्षीला पुन्हा महिपत शब्द देतो की त्या सचिनला मी सापडणार आणि त्याचे तुकडे तुकडे करून गिधडांना खाऊ घालणार, कारण
साक्षी खूप विनवणी करून सांगत असते की अण्णा, मी त्याच्या प्रेमात पडले होते. मला भारताबाहेर जायचं होतं, US ला जायचं होतं. त्यासाठी तो चांगलं तिकीट होतं. आता हे 9-15ची एंट्री पाहिल्यानंतर ही अस्मिता खूपच सचिनशी भांडते. त्यावेळेस सचिन तिची समजूत काढतो आणि मला आधीचं हॉटेल आवडलं नाही असं तो बोलतो आणि हिची समजूत काढतो. माझ्यावर संशय घेतेस का असं म्हणून अस्मिताचा राग शांत करतो. अस्मिता देखील सगळं विसरून जाते आणि चिडू नकोस ना असं ती बोलते. इकडे अर्जुन आणि सायली महिपतच्या गोष्टीवर चर्चा करत असतात. त्यावेळेस महिपतलाच डायरेक्ट विचारू का असं सायली बोलते. त्यावेळेस अर्जुन तिची खूपच खिल्ली उडवतो आणि कशा प्रकारे तो आपलं स्वागत करेल, कशा प्रकारे तो आपल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देईल आणि तुम्ही माझ्या मुलीला जेलमध्ये मारून टाकलं तर पुढचं तो किती आनंदाने आपलं स्वागत करून उत्तर देईल असं म्हणून ती खिल्ली उडवतो. त्यावेळेस ही खूप चिडलेली असते. दोघांचंही ठरतं की सगळ्यांचंच कनेक्शन महिपतशी आहे, तर महिपतने ज्या पद्धतीने आपल्याला घाबरवलं त्याच पद्धतीने आपण त्याला घाबरवलं पाहिजे. तुम्हाला आठवतं का त्याने आपल्या गाडीवर काय लिहिलं होतं की तुझे दिवस भरलेले आहेत, घरावर दगडफेक केली होती. त्याच प्रकारे त्याच्या बुद्धीने आपण विचार करूयात. तशा पद्धतीने ते पुढील भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की महिपतच्या खिशामध्ये हे कागद टाकतात. 22 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट तुझ्या लक्षात आहे का? तर साक्षीला देखील खूप पॅनिक मोडमध्ये तुम्ही बघणार आहात. साक्षी प्रेमामध्ये वेडी झालेली असते आणि ती अक्षरशः स्वतःचा हात कापून घेण्याच्या तयारीत असते.